हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज बघणार आहोत आपण दुधळी भोपळ्याचा हलवा. त्याला काय काय लागणार आहे बघूयात. एक दुधळी भोपळा अर्धा घेतला आहे, साखर घेतली आहे, ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, खसखस घेतले आहेत आणि दूध आणि एक कढई लागणार आहे. चला तर मग आपण भोपळा किसून घेऊयात. स्वच्छ धुवून घेतला आहे, आता किसून घेऊ. आणि तूप पण लागणार आहे. पूर्णपणे पाणी नितरून घ्यायचं. आपला दुधळी भोपळा किसला गेला आहे. पूर्णपणे असं प्रेस करून पाणी असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यात ऑलरेडी जे पाणी असतं पूर्ण प्रेस करून करून पाणी काढून घ्यायचं. बघू शकता ते एक्स्ट्रा पाणी निघालं आहे आणि हे आपण ते असंच टाकून देऊया. 2 स्पून आपण तूप घेऊयात. चला, चांगलं गरम झालं की भोपळा टाकून घ्या किसलेला आपण. चांगलं मिक्स करून घेऊ. 2 मिनिटासाठी असंच आपण शिजवून घेऊ. ब्राऊन झालं. 2 मिनिटं झाले आपले. त्याच्यात टाकूयात आपण किसमिस, ड्रायफ्रूट्स टाकू, खसखस आणि इलायची. त्याला मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स झालं मस्त. त्याच्यात आपण दूध टाकून घेऊ. 1 वाटी दूध टाकून. त्याच्यात शुगर टाकून घेऊ. अर्धी वाटी शुगर घेतली. चांगलं मिक्स करू. इतर ते सामनाला भोपळ्याचे पराठे असं हलवा बनवू शकतो आपण. छान टेस्टीला लागतो. फ्रेश मलाई टाकून देऊ. मिक्स करून छान झालाय बघा. तूप सुटत नाही तोपर्यंत आपला हलवा झालेला नसतो. त्याला तूप सुटायला लागलं की मग आपला हलवा होतो. अजून 3 मिनिटं ठेवूया. 3 मिनिटांनी बघू आपण. बघू आपण 4 मिनिटांनी. वाव, छान स्मेल येतोय, सुगंध. बघू शकतात आपला हलवा झालाय रेडी. टेक्स्चर छान आलाय त्याचा.
याच्यामध्ये काढून घेऊ. बघू शकतो किती मस्त झाला आहे पेस्ट, एकदम सुगंध स्मेल येते. काढून घ्यायचं ना एका बाउलमध्ये. बघा टेक्स्चर किती छान आला आहे. चला तर मग भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.